परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील दर्शनी भागात असलेल्या भारतीय संविधान प्रतिकृतीची 10 डिसेंबर रोजी एका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली। या विरोधात 11 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झाले। विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करून बौद्ध अनुयायांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत भद्रावती येथील भीम आर्मी संघटनेतर्फे तहसीलदारांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले। विटंबनेच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता। मात्र आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून बौद्ध अनुयायांवर गुन्हे दाखल केले आहेत। दाखल केलेले गुन्हे ताबडतोब मागे घेण्यात यावे तसेच समाजकंटकावर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी भद्रावती येथील भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। यावेळी माजी महाराष्ट्र महासचिव शंकर मुंड, भीम आर्मी तालुका अध्यक्ष राजरतन पेटकर, शहराध्यक्ष थॉमस दुधे, शहर उपाध्यक्ष मिलिंद रामटेके, करण सोंडवले, प्रणय कांबळे, सोनू सिंग, स्वप्नील बनकर, कृतांत सहारे, अतुल पाटील यांची उपस्थिती होती। परभणी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे संविधानाची प्रतिकृती होती ती फोडून एका माथे फिरून संविधानाचा अपमान केला आहे, तर हा अतिशय तीव्र निषेध करण्याला एक घटना आहे। या संविधानावर हा देश चालतोय, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, समतेच्या याच्यावर चालतोय, परंतु ही जी घटना आहे ही निंदनीय आहे। ही घटना करत असताना यामागे कुणाचा हात आहे? मुख्य महाराष्ट्रात दंगली पसरवण्याचं कारण आहे का? ह्या गोष्टी सुद्धा विचार करण्याची गरज आहे। भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने आम्ही मागणी करतोय की जे महापुरुषाचे पुतळे महाराष्ट्रात त्या सर्व महापुरुषाच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावे व हे कोम्बिंग ऑपरेशन जे चालवलं आहे ते कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्यात यावं। संविधानाच्या माध्यमातून मोर्चा निघाला होता, परंतु तिथल्या काही लोकांनी आणि प्रशासनाने त्या गोष्टीवर दबाव आणून आंदोलन हे वळवण्याचा प्रयत्न केला व आंबेडकरी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले। ते गुन्हे मागे घेण्यात यावे असे भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही भद्रा तालुका चंद्रपूर जिल्ह्याच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन दिलं आहे।